मुंबईमध्ये पुढच्या 36 तासात 200 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता। मुंबईकरांना सतर्कतेचे आदेश। वीकेंडला अतिउत्साह टाळण्याचा सल्ला। मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या सरी। रेल्वे रस्ते वाहतूक तुर्तास सुरळीत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढचे 4 दिवस ऑरेंज अलर्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर। 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभा निकालानंतर पहिलाच मुंबईचा दौरा। संविधानावरती प्रेम असेल तर मनुस्मृती जाळावी। प्रकाश आंबेडकर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना आव्हान। भाजपा आणि काँग्रेसनं संविधानावरती वार केल्याचाही आरोप। नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांच्याकडून याचिका दाखल। मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचाही केला आरोप। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा। सर्वच्या सर्व 9 उमेदवार विजयी। महायुतीच्या रणनीतीला यश। विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव तर ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांचा विजय। मात्र काँग्रेसची 8 मतं फुटल्यानं महाविकास आघाडीला फटका। मनोज जरांगे यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस। लक्ष्मण हाके यांचा इशारा। 288 आमदार पाडण्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून करा, जरांगेंना सल्ला। एसटी कर्मचाऱ्यांचा जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला। 15 जुलैपर्यंत बँक खात्यामध्ये वेतन जमा होणार। पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाला झिकाची लागण। खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, तर जिल्ह्यातील रुग्णसंख्या 19 वर। 10 गर्भवतींचाही समावेश। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध। शाही विवाह सोहळ्यामध्ये देश विदेशातल्या सेलिब्रिटींची आणि राजकारण्यांची मानदियाळी। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझंचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा